नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. नाशिकमधील श्री गणेश अपार्टमेंट, पाटेकर गॅस एजन्सी, टाकळी रोड, उपनगर येथील नरेंद्र बापू वाणी यांच्या स्टेशनरी गोडाऊनला लागली आग. नाशिक शहरातील श्री गणेश अपार्टमेंट, पाटेकर गॅस एजन्सी, टाकळी रोड, उपनगर, नाशिक रोड येथील नरेंद्र बापू वाणी यांच्या स्टेशनरी गोडाऊनला आग लागली होती. सदर घटनास्थळी नाशिक रोड केंद्रातील बंब क्रमांक 3311 स्टाफसह घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच स्थानिक नागरिकांनीच आग विझवली होती. फायर ब्रिगेडने संपूर्ण घटनास्थळाची पाहणी केली असता आग विझलेली होती. यावेळी मदतीसाठी वाचा LP बेंदे, लीडिंग फायर श्रीकांत नागपुरे, शिशु फायरमॅन शुभम भगत, शुभम बोराडे, प्रफुल्ल गायकवाड आदी आले होते. नरेंद्र वाणी. कसलं दुकान आहे तुमचं? स्टेशनरी. असला. कशी काय आग लागली? फटाक्याची ठिणगी पडली. अच्छा, तुम्ही काय इन्शुरन्स वगैरे काढले? आता सुरू केलेले ते. किती वाजता लागली? 10:15. काय काय नुकसान झालं तुमचं? काही 8-10 हजाराचं झालं. काही बॉक्स झाले. बॉक्स कसले बॉक्स होते? पेनांची. अच्छा अच्छा. कुठल्या एरियात आहे हा? शांती पार्क, गांधीनगरची मागची बाजू. गांधीनगरची मागची बाजू, पाडेकर गॅसच्या शेजारी. अच्छा, उपनगर. कोणती बिल्डिंग? गणेश अपार्टमेंट. अच्छा अच्छा, ओके ओके, थँक्यू. शेजाऱ्यांनी तुमचा कोणावर संशय? लगेच पाणी टाकलं, त्यांनी आग विझवली. शेजाऱ्यांच्या सहकार्यामुळे म्हणजे अग्निशामक दलाच्या गाड्या आल्या होत्या का? आल्या होत्या ना? पण आल्या, पण 5-10 मिनिटात यांनी सर्व शेजाऱ्यांनी पाणी टाकलं आणि लगेच विझवून टाकले. ओके ओके. कोणत्या अग्निशामकचे काय नाव होतं? कोण आलं होतं? आले तिथून नाव विचारले नाही मी, पण आली होती गाडी पण आली. अच्छा, आपली नाशिक रोडून गाडी आली होती ना? हो हो, आलेली होती. फायर ब्रिगेडची गाडी आली, तत्परतेने आली. पोलीस ठाण्यामधले पण. कोणत्या पोलीस स्टेशन आले होते? नाशिक रोड पोलीस स्टेशन का? सर्वांनी सहकार्य केलं, पटकन संपला. नुकसान किती झालं? नुकसान 5-7 हजाराचं झालं असेल. ओके ओके ओके. ती भरपाई मिळेल का? नाही, अजून इन्शुरन्स काढला नाही का? अच्छा सर, ओके, थँक्यू. नाशिक प्रतिनिधी संदीप रूपवते. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच लाईक आणि शेअरही करा.